सकाळी आपली क्रुझर आली वो आपल्याला घ्याल बसले गाडीत आणि हा बिल्डर म्हणे माझ्यासारखी बॉडी बनवशील का. म्हटलं नाही रे वो, तिथं बॉडी एक नंबर आहे ना. मग निघाले भाऊ आपण जाल. गाडी कुठे चालली होती ते नाही माहिती, बाकी आपल्याला बाहेर जाणं होतं भाऊ. मग काय आपण डायरेक्ट निघाले भाऊ बिजासनी माता मंदिर जायला. आणि रस्ते 10 पुरे घाटातले रस्ते ना हो, डायरेक्ट पुरं एन्जॉय करा ना. मग आले आपण बिजासनी माता मंदिरात आणि हे मंदिर पुरं घाटात होतं भाऊ. मग लागले भाऊ आपण लाईनला. दर्शनची लाईन एवढी मोठी होती, बाकी आमच्या मागे कोणीच नाही होतं. म्हटलं आता फटाफट दर्शन घेऊ. मग आली भाऊ आपली वारी दर्शन घ्यायची. मग आईला सांगलं की आमचे 1K फॉलोअर होऊ दे. मग रस्त्यात बोनीस ती ट्रॉफिक होती आणि ट्रॉफिकचं कारण मी सांगतो पुढे. हे ट्रॉफिकचं कारण होतं भाऊ. आणि अशी ट्रॉफिक, अरे एकदम भयान ट्रॉफिक ना. मग काय भाऊ थोडासा रस्ता भेटला, म्हटलं बी चलो. पण आम्हाला काय माहिती पुढे बी सेम तेच. आणि येले काय म्हणता हो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी एवढं लंब होतं ना, कमीत कमी 20-25 फूट असेल. आणि हा माणसाला जीव नाही घाबरत का काय माहिती भाऊ. पण नुसते घाटात नुसते ट्रॉफिक करले यार त्यांना. एवढं लंब पान तुम्ही. बाप रे बाप. ड्रायव्हर बी दगेरा खतरनाक आहे ना हो. आणि लोक गाडी कुडून काढता. मग काय भाऊ डबल तेच नुसतं असं डोकं पुरं भयान पडी गेलं. अरे म्हटलं भाऊ एवढी ट्रॉफिक आणि कवडं हलतंय. त्या गाडीवाल्याला म्हटलं भाऊ साईडला भाई नहीं तो आंग पे आ जाएगा ना, चला जाएगा सीधा डायरेक्ट. हे भाऊ नेक्स्ट पार्टची झालं का आपल्या मंगेश दादा गाडी चालवतोय. आणि हे पाहून घ्या तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये. म्हणून नेक्स्ट पार्ट 2 पाहायसाठी आपल्याला फॉलो करा.